प्रणितीताईला किंवा मला बीजेपी मध्ये येणार होतं. आता कसं शक्य आहे? ज्या आईच्या कुशीवर आम्ही वाढलो तिथं आमचं बाळपण गेलं, आमचं तारुण्य गेलं. आता मी 83 वर्षामध्ये आहे. आता कसं दुसऱ्याचं घर वाकरणार? शक्य नाही. मंडळी राम राम. एका बातमीनं लक्ष वेधून घेतलेलं आहे माझं, पण त्या बातमीकडे मी सुद्धा आपलं लक्ष वेधू इच्छितो मित्रांनो. ज्या व्यक्तीने गृहमंत्रीपदी असताना हिंदू टेररिझम किंवा हिंदू दहशतवाद हा शब्दाला जन्म घातला किंवा त्या थेअरीभोवती आपलं राजकारण बनवण्याचा प्रयत्न केला, अशा व्यक्तीला भाजप आपल्या पक्षामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. त्या संदर्भात मी आपल्याशी चर्चा करू इच्छितो मित्रांनो. मी कृष्ण आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. मित्रांनो, कालच्या धरून ती बातमी बऱ्याचशा TV चॅनलवर धुमाकूळ घालते की स्वतःच काय म्हणते त्या व्यक्तीने म्हणजे मान्य सुशील कुमार शिंदे आणि त्यांची कन्या प्रणिती शिंदे हे सोलापूरचे आहे आणि सुशील कुमार शिंदे सोलापूरमधून विजयी झालेले होते. महाविकास आघाडी UPAच्या काळामध्ये ते गृहमंत्रीपदी होते भारताच्या, आणि त्या काळामध्ये त्यांनी हिंदू दहशतवाद या शब्दाची निर्मिती केली होती. तसंच P. चिदंबरम म्हणा, ते त्यांच्या सगळ्या काँग्रेसच्या कंपनी हिंदू दहशतवाद कशा प्रकारे भारतामध्ये वाढलेला आहे आणि त्याची थेअरी मांडण्याची सुरुवात केली होती. त्याला खतपाणी घालण्याचं काम सुद्धा सुशील कुमार शिंदे यांनी केलेलं होतं. प्रचंड गाजारोळ त्या काळामध्ये झाले होतं, कारण हिंदू दहशतवाद म्हणजे मुस्लिम दहशतवादाला एक पर्याय मुस्लिमांचं लागून चालून करण्यासाठी किंवा सगळा पूर्ण बरेचसे ठिकाणी चर्चा होते की फक्त दहशतवादी मुस्लिम समाजाचेच कसे असतात, त्यावर उहापोह चालू होता बऱ्याच ठिकाणी. आणि तरीसुद्धा एक शांतताप्रिय समाज म्हणून त्यांचे गुणगान UPA सरकारच्या काळामध्ये चालू होतं. आणि त्याला तोड म्हणून गृहमंत्रीपदी असताना सुशील कुमार शिंदे साहेबांनी हे वक्तव्य केलं होतं की हिंदू दहशतवाद, आणि त्याच्यावरून प्रचंड उहापोह त्या काळामध्ये झालेला आपल्याला आठवत असेल मित्रांनो. त्याच्यानंतर बरंचसं पुलाखालून पाणी गेलं. 14 आणि 19ला त्याच सुशील कुमार शिंदेंचा दारुण असा पराभव झाला. लोकांनी हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्याला सत्तेतून खाली उतरवलं. अशी व्यक्ती आता जवळजवळ त्यांचं वय पण झालेलं आहे आणि म्हणतात भाजपच्या 75 झाल्यानंतर त्याला रिटायरमेंट केलं जातं राजकारणातून. आणि सुशील कुमार शिंदे तर आता माझ्या मते 75च्या पुढे असेल, परफेक्ट एज मला माहीत नाही. तर प्रणिती शिंदेंचा जे आहेत तरुण, परंतु त्यांचं कर्तृत्व आणि शिंदेंचं कर्तृत्व यामध्ये फरक आहे. त्यामुळे असं असताना सुद्धा भाजपचे लोक या पिता पुत्रींना आपल्या पक्षामध्ये घेण्याचा आटापिटा का करतायत हे कळत नाही मित्रांनो. आता त्यांनी सांगितलं की ज्या कोणी मला ऑफर दिली होती त्या व्यक्तीचं मी नाव सांगणार नाही. आता बरेच जण म्हणतात गडकरींनी तो प्रयत्न केला होता, परंतु सुशील कुमार शिंदेंनीच सांगितलं की गडकरींनी या संदर्भात काही चर्चा केलेली नाही. आणि बरेचसे लोकांनी त्याच्यावर उहापोह पण केला. आता एक व्हिडिओ पाहण्यात आला, चंद्रकांत दादा आपले भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष त्यांची आणि शिंदेंची मुलाखत झालेली, परंतु त्यांनी सांगितलं की अशी कोणती ऑफर आम्ही शिंदेंना दिलेली नाही. मग लोकांच्या मनामध्ये असं वातावरण संभ्रमित का केलं जातं हे कळत नाही मित्रांनो. याची काही रणनीती UPA किंवा महाविकास आघाडीतूनच घडली जाते, कारण त्याच्यावर अनेक लोकांनी टीका केलेली दिसते काँग्रेसची. का आता ते नाना पटोलेंचं एक वाक्य ऐकण्यात आलं की ते म्हणाले की आता भाजपचा पराभव त्यांना दिसू लागला, त्यामुळं काँग्रेसच्या लोकांना पक्षामध्ये घेण्याची त्यांची आटापिटा चालू आहे. आता ज्या व्यक्तीचा भाजपने 2दा पराभव केलेला आहे लोकसभेमध्ये, अशा व्यक्तीला भाजप आपल्या पक्षामध्ये घेऊन काय साध्य करू इच्छितो हा एक प्रश्न आहे माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला. आणि ज्यांनी हिंदू दहशतवादाची थेअरी मांडून हिंदूंना एक कटघरेमध्ये उभे करण्याचा प्रयत्न केला, अशा व्यक्तीला आपल्या पक्षात घेऊन जे सामान्य जनता हिंदूंचे प्रेमी म्हणून भाजपकडे बघतात किंवा आपल्या सनातन धर्माला योग्य स्थान देण्याचा प्रयत्न भाजप करेल असं सर्वसामान्य जनतेला वाटतं. अशा जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं काम हे लोक का बरं करतात असा एक प्रश्न
पडतो मित्रांनो. आता सुशीलकुमार शिंदेना परत तिकीट देऊन ते विजयी होतील का किंवा काय होतील का हा पुढचा प्रश्न आहे. परंतु याच्यामधून एक संभ्रमित वातावरण निर्माण झालेलं आहे की जे भाजपचं 45चं टार्गेट आहे ते पूर्ण करण्यासाठी काही पण आटापिटा केला जाऊ शकतो का. आता त्या 45च्या टार्गेटच्या साठीच अजित पवार दादा म्हणा किंवा मुख्यमंत्री शिंदे म्हणा यांचा पक्ष या दोघांना आपल्या पक्षाकडे वळून त्यांचं गणित बरंच साधण्याचा प्रयत्न केला आहे. तरी सुद्धा काँग्रेस काय फुटलेलं नाही. म्हणून शिंदेसारख्या जो वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे, आता म्हणतात की ते बरंच सजोड आहे त्यांची सगळ्या पक्षांबरोबर मधील नेत्यांशी मैत्री आहे, काय जे वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या. परंतु यामधून जी काय त्यांची भूमिका होती हिंदू दहशतवाद या संदर्भात ते काय लपून राहत नाही ना मित्रांनो, बरोबर आहे की नाही. ज्यांनी हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचा आटोकाट प्रयत्न केला अशा व्यक्तीला भाजपामध्ये पवित्र करून घेऊन करण्याचा कशासाठी आटापिटा करतायत हे न कळण्यासारखं कोड आहे मित्रांनो. परंतु ही जी बातमी सध्या प्रसारित होती ना त्यांनी माझ्यासारखे असंख्य चाहते संभ्रमित झालेले की काय चाललंय भाजपमध्ये. एवढं चांगलं वातावरण असताना किंवा एवढी भूमिका त्यांची पक्की असताना राम लल्लाचे प्राण प्रतिष्ठापना संदर्भात पूर्ण भारतभर आनंदाचं वातावरण असताना त्याच राम मंदिराला विरोध करणारे किंवा हिंदू सनातन धर्माला नावं ठेवणारे लोक जर आपल्या पक्षामध्ये घेण्याचा सपाटा भाजपने लावला असेल तर त्यांचे ध्येय धोरण काय आहे हे न कळण्यापलीकडे सर्वसामान्य लोकांना मित्रांनो. आता म्हणतात की सत्तेचं गणित आहे, परंतु मला नाही वाटत आपले भाजपचे जे उच्चस्तरीय नेते आहेत ते ह्या गोष्टीला मान्यता देतील. परंतु राजकारणात काही सांगता येत नाही काय होईल. परंतु जरी भाजपने सोलापूरमधून त्यांना तिकीट दिलं पण त्यांची जिंकण्याची शक्यता किती हे पण गणित महत्त्वाचे असतात मित्रांनो. कारण त्यांचं वय भरपूर झालेलं आहे आणि दोनदा त्यांचा पराभव झालेला आहे. आता काँग्रेसची संघटना त्यांच्या मागे उभी राहील का नाही सांगता येत नाही. आता बऱ्याच जणांनी सांगितलं की त्यांचे यशोमती ठाकूर म्हणा किंवा नाना पटोले म्हणा किंवा वडेट्टीवार म्हणा यांनी सगळ्यांनी या गोष्टीचा इन्कार केला आहे की सुशीलकुमार शिंदे काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते आहेत, ते काय आपला पक्ष सोडणार नाही. कारण आपल्याला माहिती आहे पवार साहेबांनी त्यांची मैत्री सर्वश्रुत आहे तरी पण ते राष्ट्रवादीमध्ये गेलेले नाही, काँग्रेसमध्येच राहिले. आता त्यांची काय आतमधून गुळची पीक होती काय त्यांची होती काय माहीत नाही पण मित्रांनो. परंतु या घटनेमधून वातावरण मोकर कुलसित झालेलं आहे की ज्या व्यक्तीने हिंदू दहशतवाद थेअरी मांडली, हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न केला, अशाच व्यक्तींसाठी ही भाजपचे लोक पायगाड्या का घालतात हा एक सर्वसामान्य लोकांना पडणारा प्रश्न आहे मित्रांनो. येणारा काळ आता भाजपच्या लोकांनी पण बऱ्याचशा गोष्टी त्याला सांगितलं की तर आपले राम कदम साहेब यांनी पण ते मांडलं की ज्यावेळेस ही ऑफर दिली त्यावेळेस त्यांचं वय काय होतं, म्हणजे कदाचित त्याच्या अगोदर त्यांची ऑफर होती काय ते पण माहीत नाही. परंतु सुशीलकुमार शिंदेने जर नाव सांगितलं असतं कोणत्या व्यक्तीने ऑफर दिली का त्या व्यक्तींचं नाव देवेंद्र फडणवीस आहे काय अशी शंका येते. कारण आपल्याला माहिती आहे प्रकारे सत्ता टिकवणं हे भाजपचं लक्ष असतं आणि ते प्रत्येक पक्षाचं असतं, त्यात काही वाईट गोष्ट नाही. आपला पक्ष सत्तेवर यावा म्हणून सगळे लोक तडजोड करत असतात. तरी पण सुशीलकुमार शिंदे सारखा आता ते म्हणतात सोजवळ आहे, परंतु त्यांनी जी थिअरी मांडली ना मित्रांनो त्या संदर्भात जनसामान्यामध्ये प्रचंड नाराजी आपल्याला दिसून येते. अशा व्यक्तीला पक्षामध्ये घेऊन साध्य काय करायचं भाजपला हेच कळेना अशी गोष्ट आहे मित्रांनो. काही असू पण कालच्या धरून ह्या बातमीविरुद्ध बरेचसे वहापोह सध्या चालू आहे. आपणही बघा आपल्याला काय वाटतं मित्रांनो, खरंच सुशीलकुमार शिंदे भाजपात येतील का, त्यांना पवित्र करून घेईल का भाजप, हा एक संशोधनाचा विषय असो. विषय जर आवडला मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहायला